नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। अकोला शहरातील बैतपुरा परिसरात गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकल्यानंतर दगडफेक आणि हाणामारी झाली। त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैतपुरा परिसरातील एका दुकानात गोमांस विकले जात होते। बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांना यांची माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे दुकानावर छापा टाकला। छाप्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली आणि गोंधळ उडाला। या घटनेनंतर दोन्ही बाजू सिटी कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर एकमेकांसमोर आल्या आणि एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी केली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याबाहेर भाजप आणि विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते जमले। भाजप खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस प्रशासनाला या प्रकरणाबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। सध्या पोलिसांकडून कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही, परंतु परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहावी म्हणून संपूर्ण बैतपुरा आणि आसपासच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे। काही महिन्यापासून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये, अकोला शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये अनेक जागी जे सर्वसामान्य शेतकरी आहे यांच्या गायी चोरी जाण्याचे अनेक प्रकार हे आढळून आले आहेत। त्याच्यातले अनेकदा सीसीटीव्ही मध्ये अनेक गौवंश चोरीचे प्रकार आढळलेले आहेत आणि आजही बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते पोलीस सोबत बैतपुरा इथे गेले असताना तिथे हे प्रकार आढळलेले आहेत। तिथील काही समाज कंटकांनी या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि त्याकरिता आज सिटी कोतवाली इथे या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। यांचे अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे आणि यामध्ये पोलीस प्रशासन असेल, पोलीस प्रशासन सोबतच महानगरपालिका येत्या काळामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे। याकरिता याचा फॉलोअप म्हणून आम्ही आज सगळे आलेलो आहे आणि नक्कीच योग्य निर्णय या समाज कंटकांविरोधात होणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही जातीपेक्षा जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, याकरिता आज आम्ही इथे आलेलो। आजच्या घटना आहे की सकाळी 8:30 वाजता आपले पोलीस स्टेशन कोतवालीमध्ये कॉल आले होते की बीफची कत्तल चालू आहे म्हणून। त्याच्यामुळे आपण लगेच कोतवालीचे पीआय साहेबांनी आपले पोलीस टीम पाठवले आणि तिकडे काय आहे म्हणून नेमकी बघण्यासाठी गेले आणि नंतर तिकडे काय नाही, आपण शांतता झालेले होते। नंतर दोन समाजाचे लोक आले की आणि त्यांच्या म्हणणं आहे की शिवगाल वगैरे झाले म्हणून। त्याच्याप्रमाणे आपण दोघं समाजांची तक्रार घेतलेली आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे आणि आता पूर्ण कोतवाली चौक आणि बाजार एरिया पण पूर्ण शांतता आहे आणि दिवाळीची स्टोर वगैरे पण लागलेले आहेत। सर्व लोक पण इकडे येऊन खरेदी विक्री पण पूर्ण चालू आहे। तुम्ही आणखी एक और सांगून इच्छित आहो की तुमच्या मार्फत अकोला पोलीस दलातर्फे सर्व लोकांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। ते पूर्ण कोटा माहिती आहे, त्याच्यामध्ये 1% पण करा नाहीये। पूर्ण आता मारपीट कोणाला पण झाले नाहीये आपण, परंतु कोण कोण म्हणले त्याच्या सर्वांना दवाखान्यात पाठवून दिले। दवाखान्यात पण आतापर्यंत काही मारपीट झालेले असे उत्तर भेटले नाहीये। सकाळी 8 वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अशी माहिती भेटली की काश्मीर लॉजचा जो मागचा भाग आहे बैतपुरा, त्या ठिकाणी खुलेआम गोवंश विक्री होत आहे। ती माहिती अनेक दिवसापासून आमच्याकडे होती। आज सकाळी पोलीस स्टेशनला बजरंग दलाचे कार्यकर्ते आले, त्यांनी पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी 8 वाजता ते पोहोचले। 8 वाजता इथं पोलीस स्टेशनला आले, 9 वाजता त्या ठिकाणी पोहोचले। त्या ठिकाणी ते दुकान बंद होतं। दुकानाच्या बाजूच्या खिडकीतून आतमध्ये 5 वाजता तिथं गोमांस विकलं जात होतं। तेव्हा कार्यकर्त्यांनी ते गोमांस असं म्हटल्यानंतर तिथच्या लोकांनी ते ऐकलं आणि तिथच्या लोकांनी मुसलमानों को गाले देणे म्हणून तिथे एक वातावरण निर्माण केलं। पोलिसांवर हल्ला केला, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला, पोलिसांना बेदम मारहाण केली। म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सिटी कोतवालीला आलो आहोत।
खुलेआम गोमांस विक्री त्या ठिकाणी होत आहे ती बंद झाली पाहिजे, नाहीतर आम्हाला दिवाळीच्या ऐन तोंडावर आंदोलन उभं करावं लागेल आणि ही कारवाई न झाल्यास आम्ही नक्कीच आंदोलन करू.